जीसीबी चलाने का ये आदेश नहीं है, हिटलरशाही का आदेश ये आमदार निकाल रहा है। हमारा एक ही सवाल है प्रशासन से नियमित कार्रवाई करने की। तो समाज महाराज चौक से आजाद चौक तक तुम टेप लगाओ, मैप करो, और पूरा अतिक्रमण तोड़ने का तो पूरा तोड़ो। सिर्फ ये गाड़ी तोड़ के तुम कुछ बड़ा काम नहीं कर रहे। दो लोग उपोषण कर रहे, क्या बोल के कर रहे, स्मारक बचाओ। स्मारक बचाओ तो स्मारक रुका है क्या हमने? ये लोगों ने स्मारक रुकाया वाला है क्या? इन्हें रुकाया वाला स्मारक, ये लोगों ने रुकाया वाला है। 10-5 साल से ये लोग बोलते हैं कि हम शिवाजी महाराज चौक में बनेंगे, अम्बेडकर महाराज चौक बनेंगे। कब बनाने वाले तुम? चौक बनाओ, हमको खुशी की बात है। बड़े बड़े पुतले बिठाओ मंडले गाँव में, हमारे लिए खुशी की बात है। लेकिन किसी गाड़ी वाले पे तुम जीसीबी चलाएंगे, ये कौन सा तुम्हारा इंसाफ है? ये कौन सा तुम्हारा बोल रहे तुम हम मतलब को स्वच्छ करने वाले, नहीं करने वाले, वो करने वाले, कुछ टेंशन लेना। देखो भाइयों, मैं ये बात बोल रहा हूँ, जितने मतलब में कॉम्प्लेक्स अनधिकृत है वो तोड़ना चाहिए। उनको सीधा जीसीबी लगाने की तो पहले बिल्डिंग पे लगाओ। हम हमारी जीसीबी लगाने की जरूरत नहीं पड़ती, हमारी गाड़ी हम खुद कहाँ लगाने को लगे, तुम्हें कौन टेंशन नहीं। विकास बोलता है प्रशासन ने याद रखना कि आज हम शांति से यहाँ वाले, हम बाबा साहब अम्बेडकर चौक में कल से उपोषण करने वाले, तो बोले तो करने वाले। एसडीएम साहब आने के बाद वापस आता हो वो फोन ही नहीं उठा रहे, नहाने को गए, ऐसा लगा। खास 2 मिनिट ऑफिसमध्ये येण्याचं कारण एकच आहे की छोटे मोठे व्यापारी व्यवसाय करणारे यांनी आज तो नियोजन करण्यासाठी माझ्यासाठी सर्व जनतेत आलेली आहे। पण प्रशासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारची बाजाराची व्यवस्था केली नाही, भाजी मंडईसाठी व्यवस्था केली नाही। सर्व व्यापार छोट्या मोठ्या डेली असेल सर्व मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे। आणि आमच्या इथे स्थानिक आमदार 2 ते 4 वेळेस आमदार होऊन सुद्धा आज माझ्याकडच्या बाजारासाठी आठवडी जागा उपलब्ध करून दिलेली नाही। आणि जुन्या बसस्थान एक 34 जागा असून सुद्धा त्या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांना विकून बसस्थानचे प्रवेशांना सुविधा देण्यासाठी दिलेली जागा त्या भरतोगामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे। कोणत्याही प्रकारची नगरसेवक नगराध्यक्ष इथल्या प्रशासनाने जनतेला जागा उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं नाही। आणि उद्याच्याला सर्व लोक मिळून इथं आम्ही आंदोलन करूया बाबासाहेब आंबेडकर चौकात। नीचे बडो बाकी काय 1 रुपया 2 रुपये निघतात त्याच्यात तरी काय निघतात तर आम्ही बसतो तसा दंड बुजू बसतो आम्ही साहेब। आम्हाला पोट भरायसाठी पाहिजे, पोट भरायसाठी आम्ही बसायला लागलो तर आम्ही काय आता उतून मातून बसायला नाही। अगर आम्ही काय भीक मागून ठेवतात काय ते कोणी वाढीत नाही आम्हाला म्हाताऱ्या माणसाला। हा हिताला बी आता बंदी झाली आहे, काय ठेवा आम्ही आमच्या पोटाला काहीच नाही ना। आता कुठं मजुरीला येत नाही आपल्याला, मजुरी करायला तर आम्हाला बीपी आहे, शुगर आहे, लेक बाळा सांभाळत नाही, काय करावं कसं 10-5 रुपयाचे करून ते तरी खात होतं। आम्हाला तीच जागा आहे, तीच जागा द्या आम्हाला दुसरी जागा द्यायची नाही, काय नाही, तिथं बसतो ना आम्हाला तीच पाहिजे। कुठं देऊ नका, कुठं काहीच नाही का, आम्ही फक्त येतो आणि खातो कोणला काय घर मागून राहत नाही आम्ही तिथं दिवसभर टोपले मारतो जातो आम्ही। हा काहीच नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला फक्त ती जागा द्या, आम्हाला बसू द्या, पोटं भरू द्या। आमच्या 2 पिढ्या झाल्या तर म्हातारी झाले इकता आम्हाला तीच जागा द्या, आम्हाला काही मागणी नाही, काय नाही दुसरी, आम्हाला पोट भरायला जागा द्या, दुसरं काही देऊ नका, तीच द्या। पाऊस पडेना, धान्य मिळेना, कसं होईल ह्या पोटाचं? राजे निघालंय नोटाचं साहेब, राजे निघालंय नोटाचं, राजे निघालंय नोटाचं साहेब, राजे निघालंय नोटाचं। रुपयाला चिप्पड मापाला नटतं, रुपयाला चिप्पड मापाला नटतं, कसं होईल या पोटाचं? राजे निघालंय नोटाचं साहेब, राजे निघालंय नोटाचं। जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, गौतम बुद्धांचा जय हो, बोला बोला जय भीम, बोला बोला जय भीम, जोरसे बोला जय भीम, हिम्मत से बोला जय भीम, टक्का से बोला जय भीम। हमारा मागण्या पुऱ्या करा, नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा। हमारा मागण्या पुऱ्या करा, नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा, खाली करा, खाली करा। काढवान सरकार हाई भरवा, मला काढवान सरकार हाई भरवा। आज सर्वच समाजाचे सर्वच समाजाचे सर्वच माणसं एकजुटीने आलेले आहेत। याचं कारण काय? जातीपातीचं राजकारण नाही, पण साधारण एका व्यक्तीनं जातीच्या पलीकडं एकदम त्याने अशी घटना केली की एका फोटोचा आधार घेऊन हजारोच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं। अरे बाबा, तुझं पोट भरत असेल तिकडे जाऊ दे, पण सध्या हे जो गोरगरीब उपस्थित कष्टकरी मुस्लिम समाज आहे, सर्वच समाज आहेत, यांचं काय तुला कळतं का?